तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर राज्यातील नवयुवकांसाठी आनंदाची बातमी, कारण महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस भरती जी 15,000 रिक्त पदांसाठी होणार होती, त्या भरतीस आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या मान्यतेविषयीचा जी-आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तोच जी-आर आपण पाहणार आहोत। त्या जी-आरमधून आपण पोलीस भरतीविषयीची सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती। तर तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता। महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आणि हा जो जी-आर आहे तुम्ही या जी-आरची दिनांक पाहू शकता। 20 ऑगस्ट 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या जी-आरची प्रस्तावना येथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे शासन निर्णय। या भरती संबंधीचा शासन निर्णय काय आहे ती माहिती आपण येथे पाहूयात। तर महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत जी पदे रिक्त झालेली आहेत व दिनांक तुम्ही येथे पाहू शकता 1/1/2025 ते दिनांक 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे, म्हणजे जी रिक्त होणारी पदे आहेत ती 15,631 इतकी पदे आहेत आणि या पदांकरिता भरती उपलब्ध आहे आणि ही भरती होणार आहे। तर या शासन निर्णयाने या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा हा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। तर ही भरती प्रक्रिया, यामध्ये कोणते पद असणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती व त्या पदासाठी किती जागा या रिक्त असणार आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती ही या रकान्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर आपण ही पाहणार आहोत। त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई हा पद आहे। या पदासाठी 12,399 जागा ह्या उपलब्ध आहेत। त्यानंतर पोलीस शिपाई चालक आहे, त्यासाठी 234 जागा उपलब्ध आहेत। त्यानंतर बॅट्समन आहे, त्यासाठी 25 जागा उपलब्ध आहेत। त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई आहे, त्यासाठी 2,396 जागा उपलब्ध आहेत। कारागृह शिपाई त्यासाठी 580 जागा उपलब्ध आहेत। अशा मिळून एकूण 15,631 जागा या पोलीस दलामध्ये रिक्त पदांसाठी उपलब्ध आहेत। तर यासाठी जी आहे ती भरती होणार आहे। त्यानंतर खाली दिलेली मुद्दा क्रमांक 2 मधील माहिती आपण येथे पाहूयात। तर प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत। अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ रेषेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 पदे ही 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 9/2022 रोजीच्या शासन निर्णयाने तरतुदीनुसार सूट देण्यात आलेली आहे आणि यावरच ही भरती होणार आहे। अशा प्रकारची माहिती ही येथे देण्यात आलेली आहे। तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व दिनांक 21/11/2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 24-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देखील देण्यात येत आहे। तर या शासन निर्णयाने अशा प्रकारची मान्यता देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अधिकही माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे। सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विविध कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळेस विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेतील आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। त्यामध्ये प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येतील। तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम ही आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेच्या खर्च करण्यात येणार आहे। अशा प्रकारची देखील मान्यता ही या शासन निर्णयाने देण्यात येत आहे। तर प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व
तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपन्यांची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य पोलीस यांना देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारची या GR मधील माहिती आहे, जी या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे। एकूण जी रिक्त पदे आहेत व प्रवर्गानुसार भरावयाची जी पदांसाठी अर्ज शुल्क आहे त्याविषयीची देखील माहिती आपण या GR मधून सविस्तर पाहिलेली आहे। तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर।